हां बोला इन्स्पेक्टर. हां मॅडम, राजन सर सापडलेत. राजन सापडला? कुठे? कसा आहे तो? आता ठीक आहेत ते, त्यांचा अपघात झाला होता. पण काळजी करण्यासारखं काही नाही, ते शुद्धीवर आलेत. त्यांना मी मुंबईला पाठवतोय. अपघात? अहो पण म्हणजे फार लागलं नाहीये ना त्याला? नक्की बरा आहे ना तो? नाही मॅडम, फार लागलेलं नाही आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कमळीच्या गावी गेलो होतो, पण त्या गावी ते पोहोचलेच नव्हते. त्या अगोदरच त्यांचा अपघात झाला होता. आणि आता हॉस्पिटलची फॉर्मॅलिटी आम्ही कंप्लीट केलेली आहे. त्यांना आम्ही मुंबईला पाठवतोय. म्हणजे तो सिद्धटेकला पोहोचलाच नाही? जर राजन गावात पोहोचलाच नाही म्हणजे तो गौरीला भेटलाच नसणार, आणि नाही कमळीला. म्हणजे त्याला काहीही माहीत नाहीये. साहेब काय झालं? तुम्ही असं गडबडीनं का बोलवलं? सर, काय झालंय? काही नवीन माहिती मिळाली का? सर सांगा की. शेजारच्या गावाजवळ नदीवरून वाहत आलेली एक डेड बॉडी आम्हाला मिळाली. कसं आहे, काही दिवस पाण्यात राहिल्यामुळे बॉडीची अवस्था खूपच वाईट झाली होती. चेहरा तर पूर्ण खराब झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटवणं अशक्य होतं. कुठं आहे ती? मला बघायचं. मी ओळखतो. नाही, ते शक्य नाही. कारण त्या बॉडीची ओळख पटत नसल्यामुळे सरकारी नियमांनुसार आम्ही त्या बॉडीचे अंतिम संस्कार केले. काय? काय मला न विचारता तुम्हाला कोण आहे ते माहित नसतं ना? कसं काय? कमळी, शांत हो. त्या बॉडीचे अंतिम संस्कार जरी झाले असले तरी त्या बॉडीजवळच्या काही वस्तू आम्ही प्रूफ म्हणून ठेवल्यात आणि त्याची शहानिशा करण्यासाठी तुला इथे बोलवलं. पाटील,